राम राम मंडळी, मालिकेच्या नवीन भागात सुरुवातीला आपल्याला पाहायला मिळतं की गजरा हा एका बाईच्या वेशामध्ये गर्ल्स हॉस्टेलमध्ये आलेला असतो। आता गजरा अशा पद्धतीने स्वतःला बदलून आलेला असतो की तो काही मुलींना ओळखतच नाही। आता त्या सगळ्या जमलेल्या मुली गजराला विचारू लागतात की अहो मावशी, तुम्ही इथे काय करत आहात? पण गजराने अगदी जसं थंडरनी सांगितलेलं असतं तसं फोन चालू ठेवलेला असतो। त्याने थेट तेजाला फोन केलेला असतो। त्यामुळे तिथे जे काही बोलणं चालणं सुरू असतं ते थेट ते तेजाला तिथे बसल्या बसल्या समजत असतं। तेजाने वैदेहीचं नाव जाणून घेण्याकरता हे सर्व केलेलं असतं। त्यातच थंडरने गजराला तिथे पाठवलेलं असतं। त्यावरती गजरा सांगू लागतो की बघा, मी मावशी आहे आणि माई साहेब मक्तेदार यांच्याकडून मी इथे तुम्हाला भेटायला आलेली आहे। खरं तर काल वसतिगृहामध्ये जे गुंड आलेले होते त्यांच्यामुळे त्यांना फार वाईट वाटलेलं आहे आणि मी त्याचीच माफी मागण्याकरता इथे आलेली आहे, दिलगिरी व्यक्त करायला। आणि ज्या ताईंनी त्या गुंडांना मारलं ना, त्यांचा तर त्या विशेष सत्कार करणार आहे। त्या कुठे आहेत असा प्रश्न ती करू लागते। त्यावरती मुली काही एक उत्तर देत नाही। आता या सगळ्या गोष्टी मोबाईलद्वारे तेजाला तिथे बसल्या बसल्या समजत असतात। तर इकडे वैदेहीच्या घरी ताईला बघण्याचा कार्यक्रम सुरू झालेला असतो। मुलगा आणि त्याचं कुटुंब ताईला पाहायला आलेले असतात। वैदेहीचे बाबा कामाचं कौतुक करून सांगू लागतात, आपल्या या गावामध्ये जेवढे काही रस्ते बांधकाम होतात त्याचा सर्व पैसा कुठे जातो हे सगळं मला माहीत असतं। कारण वैदेहीचे बाबा सुद्धा एक कॉन्ट्रॅक्टरच असतात आणि कॉन्ट्रॅक्टर म्हणजे काय तर ते एक एजंट असतात, त्याची कामं ते पाहत असतात। तेवढ्यातच ताई सर्वांसाठी नाश्ता घेऊन बाहेर आलेली असते। नवऱ्या मुलाला ताई खूपच पसंत पडते, तो देखील लाजत असतो। त्यातच नवऱ्याकडचे सगळेजण आता विषय काढतात तो पत्रिकेचा। आता मुलगा मुलगी एकमेकांना पसंत करतीलच, पण आम्हाला पत्रिका बघायची आहे असे म्हणतात सगळ्यांचे एकच चेहऱ्याचा रंग उतरतो। कारण पत्रिकेत ताईला मंगळ असतो आणि ही गोष्ट हे कुटुंब लपवण्याचा प्रयत्न करत असतात। पण मुलाचे बाबा म्हणू लागतात, हे बघा जगताप साहेब, आम्ही तर तुम्हाला अगोदरच सांगितलेलं होतं की मुलीची पत्रिका आम्ही बघणारच। कसं आहे ना, मुलाच्या आईला ह्या सर्व गोष्टी खूप महत्त्वाच्या वाटतात आणि त्या ह्या सगळं मानतात सुद्धा। काय झालं, तुम्ही पत्रिका दाखवणार नाही का? ताईच्या चेहऱ्यावरचा रंग उडालेला असतो। ती वैदेहीकडे बघते, वैदेही गालातच हसते, डोळ्यानेच ताईला एक इशारा करते। आता नक्कीच वैदेहीने काहीतरी केलेलं आहे हे आपल्याला येणाऱ्या भागात समजेलच। पण आता घरातले सगळेजण विषय बदलण्याचा प्रयत्न करू लागतात। पण मुलाचे बाबा म्हणतात, अहो आम्हाला पत्रिका बघायचीच आहे, तुम्ही दाखवणार नाही का? तेवढ्यात पुढे काही जण बोलणार, बाबांनी चहा आणायला सांगितलेला असतो। वैदेही चहाचा ट्रे घेऊन बाहेर येते। पुढे बोलणे सरसावणारच तेवढ्यात तेजा, थंडर आणि त्याचा एखाद दुसरा मित्र म्हणजे तो गजरा बनून आलेला तो सुद्धा त्यांच्यासोबत वैदेहीच्या घरी आलेला असतो। वैदेहीला समोर चहाचा ट्रे घेऊन बघून तेजा आता दिवा स्वप्नात हरवून गेलेला असतो। वैदेहीचं घर त्याने अखेर शोधून काढलेलंच असतं। तेजा अचानक घरी आलेला आहे हे पाहून वैदेहीला ही गोष्ट आवडलेली नसतेच, पण जगताप साहेब म्हणजेच वैदेहीचे बाबा अगदी अहोभाग्य आमचे असे म्हणत तेजाचे स्वागत करू लागतात। एवढं मोठं व्यक्ती आमच्या घरी कसं काय असा प्रश्न वैदेहीच्या बाबांना पडलेला असतो। त्यातच आता तेजा उडवाउड विचित्र, त्याचं कारण असं आहे की तेजा पुढे काही बोलणार तेवढ्यात वैदेहीचे बाबा सांगू लागतात की मी अगोदर तुम्हाला ओळख करून देतो। तेजाही म्हणतो, तुमच्या घरी पाहुणे वगैरे आले आहेत का? त्यावरती बाबा म्हणू लागतात की हो, आमच्या घरी पाहुणे आलेले आहेत असे म्हणत बाबा सगळ्यांची ओळख करून देऊ लागतात आणि तेजाची ओळख या गावाचे युवा नेते तेजप्रताप आप्पासाहेब मक्तेदार या गावचे युवा नेते असे म्हणून ओळख करून देऊ लागतात। त्यातच ते सांगू लागतात की ही जी मंडळी आलेली आहेत आमच्या मुलीला पाहण्याकरता आलेली आहे, तिच्या लग्नाचा कार्यक्रम हा इथे आयोजित करण्यात आलेला आहे। हे ऐकताच तेजाच्या चेहऱ्यावरचा रंगच उडतो। काय, तुमच्या मुलीला बघण्याचा कार्यक्रम आहे? हे ऐकताच तो वैदेहीकडे एकटक पाहू लागतो, कारण वैदेहीच्या हातामध्ये चहाचा ट्रे असतो। आता त्याचा खूप मोठा गैरसमज झालेला असतो की वैदेहीलाच बघण्याचा कार्यक्रम इथे रंगला आहे की काय। आता काहीही करून या मुलाला पळवून लावायचं हा एकच मुद्दा तेजाच्या समोर असतो। तेजा आता थेट खुर्चीवरच बसतो आणि त्या मुलाला स्वतःच प्रश्न विचारायला लागतो,
तेजा असे काही उलटसुलट प्रश्न विचारत असतो की त्याचं उत्तर त्या मुलाकडून नाहीच येणार असतं. कारण तेजा, तू एका दमात 5 लिटर दूध पितोस का, पुशअप करतोस का, अशा आता स्वतः करत असलेल्या गोष्टी त्या मुलाला विचारत असतो, जेव्हा की त्या मुलाचा याचा दूर दूरपर्यंत संबंध नसतो. आता मात्र तेजा वैदेहीच्या समोर स्वतःच इम्प्रेशन पाडण्याचा पुरेपूर प्रयत्न करत असतो. तो पुढे काही बोलणार, आता मात्र वैदेहीमध्ये पडते आणि तेजाला थेटच प्रश्न करते, तू इथे काय करायला आलेला आहे? तेजा लाजायला लागतो. वैदेहीला प्रश्न पडलेला असतो की आता याला कसं गप्प करायचं. ताईच्या बघण्याचा कार्यक्रम सुरू आहे, याने मध्येच येऊन गोंधळ घातलेला आहे. ती त्याला विचारू लागते की तू इथे कशाला आलेला आहे? माझ्या ताईच्या बघण्याचा कार्यक्रम आहे, तो तू का खराब करत आहे? त्या लोकांना तुझा त्रास होतोय. हे ऐकून तेजाचा तर कानावर विश्वासच बसत नाही. तुम्ही काय बोललात? असा प्रश्न करता वैदेही पुन्हा म्हणते, माझ्या ताईच्या बघण्याचा कार्यक्रम सुरू आहे हे साधं तुला कळत नाहीये का? हे ऐकून तेजाचा आनंद गगनातच मावत नाही. ताई साहेब असे म्हटल्यानंतर वैदेहीची ताई स्वतःची ओळख करून देऊ लागते. तेजा भलताच खुश होतो. ताई साहेबांचा बघण्याचा कार्यक्रम आहे का असे म्हणतच तो आता आलेल्या पाहुण्यांचीही स्तुती करू लागतो आणि त्यांना सांगू लागतो, जगतापांच्या दोन्हीही मुली खूप हुशार आहेत आणि आज जिला तुम्ही बघायला आलेला आहात ना, ती तर खूपच छान मुलगी आहे, तिला सर्व काही येतं, असं भर भरून तो तिची स्तुती करू लागतो. वैदेही आता तेजाचं सडनली बदललेलं हे रूप पाहून विचारात पडलेली असते. पण तेजा सर्व पाहुणे मंडळींचं खूप कौतुक करतो. तुम्ही जी मुलीला बघायला आलेला आहात ती खूप छान आहे. तुमचं जर जुळून आलं तर यासारखी चांगली काही गोष्ट नाही. त्याचं कारण असं आहे की मी या गावातला युवा नेता आहे. प्रत्येकाच्या घरी काय सुरू आहे नाही, कुणाचं कुठे काय जुळतंय, योग्य व्यवस्थित आहे की नाही हे पाहण्याचं काम मी करत असतो, म्हणून मी इथे आलेलो होतो. पण वैदेही पुन्हा प्रश्न करते की मुळातच येण्याचं कारण काय? त्यावरती तेजा सांगतो की खरं तर मी या एजंटला म्हणजेच वैदेहीच्या बाबांना भेटायला आलेलो होतो. आम्हाला आमच्याकडची एक जमीन विकायची आहे, त्या संदर्भात त्यांच्याशी बोलणं करायचं होतं. असे म्हणत तेजा विषय टाळतो आणि त्याच्या दोन्ही मित्रांना घेऊन तो घराच्या बाहेर पडणारच असतो. तो पुन्हा आतमध्ये जातो आणि जमलेल्या सगळे पाहुणे मंडळींना सांगू लागतो, खरं तर तुम्ही इथे जर तुमचं जुळून आलं तर याच्यापेक्षा चांगली काही गोष्ट नाही, पण एक काम करायचं की हुंडा मात्र घ्यायचा नाही. असे म्हणत तो त्या नवऱ्या मुलाला आणि त्याच्या परिवाराला गोड प्रेमाने समजावितो. त्यातच तेजा सुद्धा जमिनीचं काम वैदेहीच्या बाबांना देत असतो. त्यामुळे वैदेहीचे बाबा सुद्धा भलतेच खुश झालेले असतात. पण वैदेहीला या सगळ्यामध्ये खूप थोडीशी छोटी शंका मात्र नक्कीच आलेली असते. तेजा जेव्हा घरच्या परिवारांना सांगत असतो, म्हणजे तिच्या ताईला जो मुलगा बघायला आलेला असतो त्या मुलाच्या परिवाराला सांगतो की तुम्ही हुंडा मात्र घेऊ नका, ही गोष्ट वैदेहीला मनातून खूप आवडलेली असते. तेजाचं हे दुसरं रूप तिच्या समोर आलेलं असतं. आता तेजा, थंडर आणि त्याचा तो दुसरा मित्र तिघे जण गाडी घेऊन त्यांच्या घरी जातात. बाहेरच अंगणात उभे राहतात. तेजा आणि थंडर एकमेकांकडे पाहत असतात गंभीर नजरेने. थोडा वेळ तसेच एकमेकांकडे पाहत राहतात आणि दुसऱ्या क्षणी पोट धरून खळखळून हसायला सुरुवात करतात. कारण घडला सगळ्या प्रकारावरती आता त्यांना त्यांचंच हसू यायला लागलेलं असतं. तेव्हा थंडरचा मित्र विचारू लागतो की आपण नेमकं त्या ताईंच्या घरी कशाला गेलेलो होतो? हा प्रश्न ऐकून तर तेजा अजूनच हसायला लागतो. आता थंडर सांगतो की तेजा दादाला वाटत होतं की त्यांची जी लाईन आहे, म्हणजे आपल्या ज्या वहिनी साहेब आहे त्यांचाच बघण्याचा कार्यक्रम आहे की काय, म्हणूनच तेजा दादा त्या मुलाला भंडावून सोडलेलं होतं. त्या मोरेला तर त्याने एकदमच गोंधळात पाडलेलं होतं. परंतु हा कार्यक्रम तर ताईंच्या बघण्याचा होता. आता तेजा लाजायला लागतो आणि म्हणतो की ताई साहेबांचं एकदा का लग्न उरकलं की माझी लाईन क्लिअर आहे, मग तर या गावामध्ये माझे सनई चौघडे वाजणार आहे. असे म्हणत थंडर आणि त्याचा मित्र तेजाच्या अवतीभोवती डान्स करू लागतात. तेजा स्वप्नात हरवलेला असतो. वैदेही आपलं जुळून आलेलं आहे, लग्न होत आहे, गावभर सगळीकडे वरात निघालेली आहे, बँड बाजा वाजत आहे. अच्छा, स्वप्नांमध्ये तो रंगून गेलेला असतो. हाताचा एक छानसा हार्ट बनवतो आणि त्या हार्टमधून तो पाहत असतो ते वैदेहीला.
वैदेहीने कशा पद्धतीने गुंडांना मारलेलं असतं तेच रूप त्याच्या मनावरती छाप टाकून बसलेलं असतं. तो हृदयाजवळ त्याचं हाताने बनवलेलं हृदय आणतो आणि नाचायला लागतो, झिंगलेला असतो. तर त्याचे मित्र त्याला साथ देत असतात. वैदेही तेजाची जोडी तुम्हाला आवडलेली आहे का? कमेंट बॉक्स तुमचंच आहे, कमेंट करा आणि आम्हाला नक्की कळवा. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा.